पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय माणिक सांगळे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई करत 35,000 रुपयांची लाच घेताना त्यांना ताब्यात घेतलं. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या इको गाडीच्या बिलासंदर्भातील रक्कम मंजूर करून देण्यासाठी डॉक्टर सांगळे यांनी लाचेची मागणी केली होती. सुरुवातीला मोठी रक्कम मागण्यात आली होती, मात्र तडजोडीनंतर 35,000 रुपयांवर व्यवहार ठरला. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि डॉक्टर विजय सांगळे यांना लाच स्वीकारताना पकडण्यात आले. या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केलंय की शासकीय कामासाठी कोणीही लाच मागितल्यास तात्काळ तक्रार करावी.